जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी। आज के एपिसोड में फिर से आपका स्वागत है द गणेश उत्सव पॉडकास्ट पर। आज का एपिसोड बहुत ही स्पेशल है और नवी मुंबई से पहली बार कोई मंडल हमारे पॉडकास्ट पर आ रहा है। वो मंडल का नाम है कोपरखेरणेचा इच्छापूर्ती यानी कि फुलांचा बाप्पा। जैसे कि आपने इनकी रील्स वगैरह देखी है सोशल मीडिया पर, अगर नहीं देखी होगी तो मैं इंस्टाग्राम की लिंक डिस्क्रिप्शन में दे दूंगा और इधर ऊपर स्क्रीन पे भी अटैच कर दूंगा, आप जाकर देखिए। ये बहुत अच्छे थीम बेस्ड गणेश उत्सव सेलिब्रेशंस कर रहे हैं और ये इनका स्पेशल ईयर है, मतलब 25वां साल ये इनका सेलिब्रेशन का है। तो इनके मूर्तिकार है राजन दादा जाड़ और ये साल की मूर्ति की थीम क्या होगी, आगमन कब होगा, ये सारी चीजें ये पॉडकास्ट पर रिवील होने वाली है। तो एंड तक एपिसोड को जरूर देखना और बहुत ही मिरेकल वाले किस्से भी आपको यहाँ पर देखने को और सुनने को मिल सकते हैं। तो मिस मत करना नवी मुंबई का सबसे पहला एपिसोड टीजीपी पर, कोपरखेरणेचा इच्छापूर्ती बाप्पा फुलांचा। जय गणेश। आम्हाला थोडंसं कन्फ्युजन होतं की कसं होणार फुलांपासून मूर्ती. तर चॅलेंज असा होता ना की टोईंग करायला पण मंडळाकडे पैसे नव्हते. परळ विभाग असू द्या, खेतवाडी असू द्या, गिरगाव असू द्या, उपनगरातली. तर अगोदर जी आगमन व्हायची ही नॉर्मल आपला आगमन सोहळा वगैरे, आता तर इव्हेंट झालाय तो. दिमागदार पण आहे, जी भव्यता आहे मुंबईत ती कुठेतरी नवी मुंबईत पण आली पाहिजे. त्यासाठी आम्ही गणेशोत्सवाला सुरुवात केली की फ्युचरमध्ये आपण कसा गणपती बसवणार, काय रिस्ट्रिक्शन येणार. की जसं आता 300 किलोमीटर वारकरी गावावरून चालत येतात, ते तेवढं करू शकतात. तर आपण असं करू शकतो का की मूर्ती आपण खेचत आणू शकतो का. ह्याच्या मागं खरं तर असं होतं, मंडळाकडे पैसे नव्हते मुंबईवरून मूर्ती आणण्यासाठी. एका वर्षी तुम्ही येस अयोध्याच्या फुलातून गणपती साकारला. जसं की आम्ही ट्रॉली ही कोपरखेरण्यात आम्ही पहिली आणली होती. आणि स्टोरी अशी होती की मी 3-4 वर्षाचा होतो त्यावेळेस मी लालबागच्या राजाकडे हरवलो होतो. मग त्यांनी सांगितलं की आपण फुलांची एक कन्सेप्ट माझ्या डोक्यात आहे, पण तुम्ही ती रिस्क घ्याल का. तर टीजीपी हे एक असं मीडियम आहे की जिथून आम्ही जे करतोय कार्य ते सर्व लोकांपर्यंत पोहोचलं जाईल. हे आमच्या मंडळाची खूप दिवसांपासूनची इच्छा होती की एकदा तरी आपण या प्लॅटफॉर्मवरती गेलो पाहिजे. राजन जाड हे सगळ्या ग्लॅमरपासून लांब राहणारा माणूस आहे. त्यांना जास्त कॅमेरा फेस ह्या गोष्टी आवडत नाही. हे जेवढं आजपर्यंत मंडळ ज्या लेवलला आलं हे सगळं मुलामुळे आलंय. तर आम्हाला ही भीती होती की आपला गणेशोत्सव बंद नाही झाला पाहिजे, कमी नाही झाला पाहिजे. राजन जाडच का मूर्तिकार एवढ्या वर्षापासून. 2022ला कागदी लगद्याची झाली, पण तरी पण आमचं एक असं वेगळं पण होतं की ठीक आहे कागदी लगद्याची चालली आहे, पण अजून काय वेगळं करता येईल का ह्याच्यात. फक्त त्या मूर्तीपर्यंतच न राहता अजून काय वेगळं करता येईल. गणेशोत्सव सगळ्यांचा आवडीचा विषय म्हणून ते करताना एफर्ट्स असे काय वाटत नाही आणि होऊन जातं. तो करून घेतो आणि होतं हे सगळं. सगळी मंडळी आपण एकच आहेत, आपण एकाच देवाची पूजा करतोय. लोकमान्य टिळकांनी का गणेशोत्सव साजरा केला, समाजात एकात्मता राहावी. तर 25th इयरची स्टार्ट हे लास्ट इयर पासूनच झालेली. पॉलिटिकलचा आम्ही बॅनर वगैरे काही लावत नाही, फक्त मंडळ आणि गणपती. हमारे साथ है मंडल के प्रेसिडेंट यानी कि ऋषिकेश भाई। तो ऋषिकेश भाई, जय गणेश, आपका स्वागत है जय गणेश, जय पॉडकास्ट पर। सबसे पहला प्रश्न, सर्वात पहिला प्रश्न म्हणजे कसं वाटतंय टीजीपी वर येऊन. आता आपला पॉडकास्ट सुरू होणार आहे. व्हॉट इज द फिलिंग बिफोर द पॉडकास्ट. खरं तर खूप एक्सायटेड आहे मी आणि आमच्या मंडळाची खूप दिवसांपासूनची इच्छा होती की एकदा तरी आपण या प्लॅटफॉर्मवरती गेलो पाहिजे आणि जे आपण काही युनिकनेस आणायचा प्रयत्न करतोय गणेशोत्सवाच्या माध्यमातून ते कुठेतरी सर्वसामान्य लोकांपर्यंत आणि पॅन इंडिया लोकांपर्यंत ते पोहोचलं जावं. तर टीजीपी हे एक असं मीडियम आहे की जिथून आम्ही जे करतोय कार्य ते सर्व लोकांपर्यंत पोहोचलं जाईल. याच्यासाठी मी पण आशा करतो की आपले जे पण स्टोरीज आहेत आता आपण बघणारच आहे, ऐकणार आहे, तर ही सगळी स्टोरीज हे 7 समुद्रापार नक्कीच नक्कीच नक्कीच. सुरुवात करूया की कोपरखेरणेचा इच्छापूर्ती याचा इतिहास काय आहे, कोणी स्टार्ट केलं मंडळ,
आणि आज 25वा वर्ष आहे यावर्षी. काय इतिहास आहे? तर नवी मुंबईमध्ये कोपरखैरणेमध्ये आपलं मंडळ आहे. तर कोपरखैरणे ही एक वसाहत, एक चाळ टाईप आहे. तर तिकडे आमच्या 10x10 10x20च्या रूम्स आहेत आणि मध्ये एक आमचा पॅसेज असतो. तर त्या पॅसेज, एक छोट्या पॅसेजमध्ये आमची 1.5 फुटाची मूर्ती पहिली बसली. तिथून आमच्या मंडळाला सुरुवात झाली आणि मंडळाचे संस्थापक होते आमच्या संदीप खाडे आणि त्यांचे जे मित्र होते, म्हणजे 5-10 लोकांना घेऊनच या मंडळाची सुरुवात झालेली 2002 साली आणि आज ते 25व्या वर्षापर्यंत पोहोचलं आहे. आणि 25वा वर्ष हा एक टप्पा मंडळासाठी एक बोलतात ना की इन्स्पायरिंग टप्पा असतो. तर 0 to 25 years, लाईक हाऊ हॅज बीन द जर्नी? कशी आहे जर्नी? म्हणजे काय, तुम्ही पण सेवेसाठी आता इच्छापूर्तीच्या आहे, तर तुम्हाला किती वर्ष झाली आणि व्हॉट हॅज बीन द जर्नी? नक्कीच. तर ह्या मंडळात जवळपास मी एक 18 इयर्स झाले ह्या मंडळात आहे आणि ऑन पेपर मी 10 इयर प्रेसिडेंट आहे आणि त्याच्या अगोदर 1-2 वर्ष, जवळपास 10-12 वर्ष मी मंडळाचा अध्यक्ष आहे. आणि मंडळात खूप रोलर कोस्टर आले, मंडळाची जागा चेंज झाली, फायनान्शियल काही अडचणी आल्या आणि एक नवीन टर्न म्हणजे आफ्टर कोविड सांगायला गेलं तर आमची जागा चेंज झाली 2015ला. 2016ला काही फायनान्शियल इश्यूज आले, त्याच्यानंतर सस्टेन झालो, मग कोविड आला. मग त्याच्यानंतर एक मंडळाला पर्यावरणपूरक धोरण म्हणजे पर्यावरणपूरक एक चळवळ आम्ही सुरू केली. तर खूप रोलर कोस्टर राईड आहे मंडळाची, खूप अप्स डाऊन आले आणि आता तो प्रवास करत आम्ही 25व्या वर्षापर्यंत पोहोचलोय आणि आज तुमच्यासोबत पॉडकास्ट करायची इकडे आलोय. आता प्रश्न करूया. राजन दादा झाड हे आपले मूर्तिकार आहेत. बरोबर. तर कसं रिलेशन आहे मंडळासोबत आणि किती वर्ष झाली ते तुमची मूर्ती काढवतात आणि राजन झाडच का मूर्तिकार एवढ्या वर्षापासून? तर राजन झाड हे आमच्यासाठी मूर्तिकार नसून एक आमच्या कुटुंबाचा भाग झाले. ते राजन झाड आणि विदिश जो त्यांचा मुलगा जो आता पुढे हे करतोय, तर 10 वर्ष झाले आपण त्यांच्याकडे मूर्ती हे करतोय. त्याच्या अगोदर पण आम्ही छोटं मंडळ होतं, लोकल मूर्ती, पण आम्हाला तो फेस त्यांचा खूप आवडायचा लहानपणापासून. जो ह्यूज फेस आहे तो सगळ्याच मुलांना आम्हाला खूप आवडतो, म्हणून आम्ही राजन झाड यांनाच पहिल्यापासून मूर्तिकार, मग त्यांच्या मूर्ती आवडायच्या म्हणून राजन झाड यांची जी ओरिजिनल आहे त्यांच्याकडे आम्ही गेली 10 वर्ष झाली आता मूर्ती घेतोय. आणि कसा एक्सपिरियन्स आहे? आणि तुम्ही जाता जेव्हा मूर्ती बुक करताना, तर काय काय डिस्कशन होतं आणि कसं कॉन्व्हर्सेशन होतं? ओके, तर खूप इंटरेस्टिंग आहे. राजन झाड हे सगळ्या ग्लॅमरपासून लांब राहणारा माणूस आहे. त्यांना जास्त कॅमेरा फेस ह्या गोष्टी आवडत नाही. ते फक्त त्यांचं जे काम आहे त्यालाच जास्त प्रवृत्त, म्हणजे पुढे हे करतात की मूर्ती कशी केली पाहिजे, काय नवीन आणलं पाहिजे. आणि खूप जुन्या लोकांमध्ये ते एक आहेत की आत्ताच्या म्हणजे आत्ताच्या ज्या मूर्तिकारामध्ये ते खूप जुने मूर्तिकार, खूप एक्सपिरियन्स आहे. त्यांना जर बघितलं ना तुम्ही ज्यावेळेस भेटाल ना की एक त्यांच्या घरी जाल किंवा त्यांना भेटाल ना, तर एक खरंच खूप आनंद होतो त्यांना भेटून आणि खूप नवीन नवीन गोष्टी त्यांच्याकडून शिकायला भेटतात ॲज अ पर्सन पण. आणि कलाकार म्हणून ते खूप खरंच ग्रेट माणूस आहेत आणि एकदम हंबल नाईस पर्सन आहे, चिल पर्सन आहेत एकदम ते. आता गोष्ट करूया की कोपरखैरण्याचा इच्छापूर्ती, बरोबर आहे? हे नाव कसं पडलं तुमचं? काय स्टोरी आहे? ओके. तर मंडळाचं नाव आहे आपलं मोरया सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, या नावाने मंडळ रजिस्टर आहे. तर इच्छापूर्ती असं झालं की आमच्या सगळ्यांची एक इच्छा होती की आपले राजन झाड यांच्याकडे मूर्ती असावी. आणि मंडळाच्या काही मुलं इंजिनियर झाले, शिकले सवरले. आम्ही एक नॉर्मल खूप लोअर मिडल क्लास फॅमिलीतून सगळे येतो. शिकलो सवरलो, आम्ही मोठे झालो, सगळ्यांची इच्छा पूर्ण व्हायला लागल्या. आणि एक आमची मोठी इच्छा होती की आपली मूर्ती राजन झाड यांच्याकडे असावी आणि ती मूर्ती खांद्यावरती आणावी. ही एक आमची खूप एक्साइटमेंट होता आम्ही त्या गोष्टीसाठी आणि ती पूर्ण झाली, म्हणून आम्ही त्याला नाव दिलं कोपरखैरण्याचं इच्छापूर्ती म्हणून. आणि हे कधी झालं? हे झालं 2016 साली. आणि त्या काळातून ते आज 2016 ते 2026 येस, कोपरखैरण्याचा इच्छापूर्ती. इको फ्रेंडली हा विषय आणि जे तुम्ही कॉन्सेप्ट करतायत हे कसं तुम्हाला सुचलं आणि त्यामागचा प्रवास काय आहे? ओके, अजय तुझी एक लाईन आहे, फुला फुलातून देतो संदेश आम्हाला देवा, जगावे लोकांसाठी हा देश तुझा देवा. आपण देवासमोर ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्याला आपण फुलं अर्पण करतो, म्हणजे आपली कुठेतरी भावना अर्पण करतो आणि त्याचं ते निर्माल्य जातं. त्याच्यातून कुठेतरी आम्ही देव घडवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणूनच हा आमचा बाप्पा फुलांचा. तर आपण गणेशोत्सव सगळ्यांना खूप भावनिक विषय आहे. आपण गणेशोत्सव करतोय
त्याच्यानंतर काही काळ म्हणजे 2020च्या आसपासचा काळ आपण जर बघितला तर सरकारने काही रिस्ट्रिक्शन आणायला लागले पर्यावरण रिलेटेड. तर आम्हाला ही भीती होती की आपला गणेशोत्सव बंद नाही झाला पाहिजे, कमी नाही झाला पाहिजे. त्याची जी एवढी जगभर ख्याती पसरते, आता महाराष्ट्र शासनाने जसा महोत्सव केलाय त्याला, तर तो कुठे कमी नाही झाला पाहिजे. तर मग आम्ही मंडळाने कोविडमध्ये बसून खूप त्याच्यावरची चर्चा केली. कोविडचा टाइम होता, सगळ्यांना खूप वेळ होता की काय करावं, कसं करावं. आमचं सगळ्यांचं घरी बसून हे डिस्कशन व्हायचं की फ्युचरमध्ये आपण कसा गणपती बसवणार, काय रिस्ट्रिक्शन येणार, कारण की येणारा काळ खूप वेगळा होता. त्या टाइमला आपल्याला सर्वांना पर्यावरणाचं एक महत्त्व कळलं, इको फ्रेंडली काय आहे, एन्व्हायरमेंटचे जे काही आपल्याला गोष्टी असतील त्या खरं त्यांचं महत्त्व कळायला लागलं. मग आम्ही विचार केला की आता फ्युचरमध्ये, आणि त्याच्याच प्रिव्हियस इयर म्हणजे 2019ला भाईंनी म्हणजे राजन झाडे यांनी एक तेजोकायाची खूप मोठी मूर्ती बनवली होती, कागदी लगद्याची, पर्यावरणपूरक. मग आम्हाला एक आनंद झाला की आपला मूर्तिकार पण पर्यावरणपूरक मूर्ती बनवतोय. तर मग आम्ही फ्युचरसाठी विचार केला की आता भाईंना सांगायचं की नेक्स्ट इयरपासून पण आम्ही इको फ्रेंडली वेने म्हणजे पर्यावरणपूरक गणेशोत्सव हे आम्ही स्वीकारतोय. मग त्याच्यानंतर 2020-21 शाडू मातीची मूर्ती झाली आपली, 2022ला कागदी लगद्याची झाली. पण तरी पण आमचं एक असं वेगळं पण होतं की ठीक आहे कागदी लगद्याची चालली आहे, पण अजून काय वेगळं करता येईल का ह्याच्यात, फक्त त्या मूर्तीपर्यंतच न राहता अजून काय वेगळं करता येईल. तर ह्या सगळ्या बाप्पा फुलांचं हे जे झालं, ही फुलांची सगळी कन्सेप्ट आली, याचं खरं तर श्रेय श्री राजन विठ्ठल झाड यांना जात आहे, कारण की त्यांनी ही कन्सेप्ट केली. आम्ही त्यांना सांगितलं की पर्यावरणपूरक करायचंय पण काहीतरी वेगळं पण पाहिजे आपल्याला. मग त्यांनी सांगितलं की आपण फुलांची एक कन्सेप्ट माझ्या डोक्यात आहे, पण तुम्ही ती रिस्क घ्याल का. पण आम्ही रिस्क घेणं, आम्हाला हरण्यासाठी काहीच नव्हतं, छोटं मंडळ आहे, काय याच्यातून आलं. तर मग त्यांनी प्रोसेस सांगितली, आम्ही डिस्कस केले. आम्हाला थोडंसं कन्फ्युजन होतं की कसं होणार फुलांपासून मूर्ती, कारण की कोणाच्या डोक्यातच नाही ही कन्सेप्ट. मग त्यांनी आम्हाला प्रोसिजर सांगितली, काय होणार, कसं होणार. आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि आज आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. आणि हा जो कन्सेप्ट आहे बाप्पा फुलांचा, तर हे 2-3 वर्षापासून आम्ही थीम बघतोय. तर गेल्या वर्षी एका वर्षी तुम्ही अयोध्याच्या फुलातून गणपती साकारला. तर ही जे कॉन्सेप्ट आहे हे कोण डिसाईड करताना ही कशी डोक्यात येते. तर 2023ला आपली फर्स्ट मूर्ती होती फुलांपासून. तर आता फुलं तर गोळा करायचे, तर कुठं करायचे, कुठून करायची. तर मंडळातले आम्ही सगळे बसलो, एकदा डिस्कशन चालू होतं आमचं, कुठून फुलं आणायची, काय आणायची. तर एक जस्ट मंडळातला मुलगा आला आणि तो अष्टविनायक वरून आला होता. तर त्यांनी सगळ्यांना प्रसाद आणला होता की अष्टविनायकची. मग मंडळाचे जे सचिव आहेत किरण, त्यांना आयडिया आली की चला फुलंच गोळा करायचे आहेत ना आपल्याला, तर मग आपण अष्टविनायक जे देवस्थान आहेत महाराष्ट्रात तिकडे जाऊ आणि त्यांचे निर्माल्य कलेक्ट करू. मग 2023 साली आपण अष्टविनायकचे जे आहेत देवस्थान त्यांची, आणि शेवट आपला दगडूशेठ हलवाई, इकडून आपण सगळी फुलं कलेक्ट केली 2023 साली. 2024ला नुकतंच अयोध्येचं मंदिर झालं होतं. मग त्यामुळे आपण काही टीम आमची अयोध्येला गेली होती. मग तिथून त्यांनी थोडीफार फुलं आणली, म्हणजे खूप फुलं नाही, थोडीफार फुलं, एवढ्या मोठ्या ह्याला आपण नाही करू शकत. मग थोडी फुलं अयोध्येवरून आणली. त्याच्यानंतर लास्ट इयर आपण जे इस्कॉनचं खूप मोठं मंदिर झालंय खारघरमध्ये, तर आपण इस्कॉनमधून फुलं कलेक्ट केली आणि 2025ची मूर्ती बनवली. बरोबर. तर हे सगळ्यांना सांगा ना दादा की किती क्वांटिटीमध्ये फुलं लागतात, ओके, आणि त्याची प्रोसेस काय आहे, म्हणजे तुम्ही फुलं गोळा करता, बरोबर, नंतर कसं ते फॉर्म्युलेट असतं ते सगळ्यांना सांगा. ओके. तर जसं आपण बघतो पीओपी हे बारीक बारीक पार्टिकल असतात, माती म्हणजे बारीक बारीक पार्टिकल असतात, तसंच सेम हे मटेरियल आहे की आपण फ्लावर्स कलेक्ट करतो. अराउंड आपले 1 टन पर्यंत फ्लावर्स जातात. 1 टन फ्लावर्स मूर्तीला. हा फ्लावर्स, बरोबर 12 फुटाची बरोबर, 1 टन फ्लावर. येस येस. त्याच्यानंतर त्याच्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि त्याचं वजन कमी होतं. इट्स अराउंड 1:10, म्हणजे जवळपास 200-300 किलो आपल्याकडे पावडर उरते. ओके. ओले फुलं असतात ती सुकवतो आम्ही टेरेसवरती फुलं. ही प्रोसिजर आमची फेब्रुवारीपासून स्टार्ट होते, जानेवारी, एव्हरी इयर आमचे जानेवारी. आता या वर्षीची जी प्रोसेस आहे फुलांची ही आपण लास्ट इयरच केलेली आहे. अच्छा, म्हणजे 1 वर्ष प्लॅनिंग ॲडव्हान्समध्ये आमची प्लॅनिंग होते 25th इयरची. तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपण फ्लावर्स कलेक्ट करतो आणि ती मार्चमध्ये जास्त ऊन असतं, समरमध्ये ती सुकवतो, नॅचरली सुकवतो पूर्ण. त्याच्यानंतर त्याची आपण जसा मसाला बारीक करतो तशी ती पावडर आपण करतो त्या फुलांची. आणि हे कुठे होतात राजन काकाच्या? नाही, हे सगळं आम्ही करतो. हे तुम्ही करता? सगळे फ्लावर्स आम्ही कलेक्ट करतो, त्याची पावडर करतो, जे रॉ मटेरियल जे लागतं त्याला ते सगळं आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो. ते मशिनरी कुठे आहेत सगळे करायची? डंक वगैरे जे असतात आपले मसाल्याचे नॉर्मल, हा, मग ते सगळं त्यांचं दिवसभराचं काम झालं, रात्री जातो आम्ही त्यांना पे करून ते सगळं क्लीन करून मग ती पावडर बनवतो.
आणि त्या पावडर वरून मग ती पावडर आम्ही भाईंना देतो. मग त्याच्यानंतर त्याच्यात डिंक, काथ्या हे नॅचरल इन्ग्रेडियंट ॲड होतात. त्याची अशी जशी आपण चपाती लाटतो तशी ते डायला लावतात, एक 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 पार्ट करून. आणि हे सगळी जी प्रोसिजर आहे ही मेमध्येच कंप्लीट करावी लागते. का? कारण की ऊन जास्त असतं त्याच्यामध्ये नॅचरली जास्त सुकते. जे हॅलोजनमध्ये पॉवरने सुकत नाही ते नॅचरली खूप चांगले. आता या वर्षीची मूर्तीचं ऑलमोस्ट आपलं सगळं रेडी आहे. मेमध्येच आपली मूर्ती ऑलमोस्ट पार्ट्स रेडी होतात. हे खूप प्री प्लॅनिंगनी आणि हे हो, शॉकिंग पण आहे सगळ्यांसाठी की एवढा प्लॅन. म्हणजे एक बाप्पा फुलांचा, ठीक आहे, आता जगप्रती प्रसिद्धी भेटली आहे आणि एक चांगला कॉन्सेप्ट पण आहे, बट त्यामागची मेहनत हे तुम्ही आता सांगण्यावर सगळ्यांना कळतंय आणि मला पण कळतंय. तर फॉर एक्झाम्पल 1 टन तुम्ही बोललात, 1 टन फुलं जे ओली फुलं असतात ते 200-300 kgs पावडर बनतात, बरोबर आहे. तर ह्या मागचा जो कॉस्टिंग आहे ते ॲडिशनल मूर्ती कॉस्टिंग प्लस ॲडिशनल दिस कॉस्टिंग, हाऊ यू मॅनेज दिस? आता हे निर्माल्य खते फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला भेटून जातं, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा काय खर्च येत नाही. बाकी मूर्तीची जी अमाऊंट आहे ती आम्ही त्यांना पे करतो. ॲडिशनल असा काही जास्त मेजर खर्च येत नाही. पण ही टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे, खूप मेहनत खूप घ्यावी लागते. तुम्हाला प्रिपेरेशन खूप अगोदर 6 महिने अगोदर करावी लागते. त्याच्यानंतर तर तुम्हाला 6 महिने अगोदर ह्याची प्रोसिजर करावी लागते सगळे. आणि जसं की आपण ही मूर्ती बनवायला जसं POPच्या 3-4 मूर्त्या होतील त्याला जो टाइम लागतो ते मेहनत लागते, ती ह्या एका मूर्तीला लागते. तर थोडी मेहनत पण लागते, थोडा टाइम पण लागतो आणि या बाकी सगळ्या गोष्टी होतात. आणि आपल्या मंडळात किती मेंबर्स आहेत? ओके. आणि ॲक्टिव्हली जे हे सगळं प्रोसेस आहे त्यामध्ये ॲक्टिव्हली किती मेंबर्स इन्व्हॉल्ड आहेत? हार्डली 10-15 जण, 15-20 जण आम्ही ॲक्टिव्हली असतो. आणि तसे सभासद खूप आहेत, 100-1 सभासद आहेत, पण ॲक्टिव्हली 15-20 जण आम्ही हे करत असतो, 10 to 15. या कॉम्पिटिशनच्या जगात फंडिंग कशी मॅनेज करता तुम्ही नवी मुंबईमध्ये? ओके. आम्ही जिथे राहतो लोकली, लोअर मिडल क्लास असं मी तुम्हाला सांगितलं, तर तिकडे फंडिंग उभं करणं हा खूप डिफिकल्ट टास्क आहे आमच्यासाठी. आता जसं लालबाग, परळ असू द्या, मुंबई एरिया जिकडे कमर्शियल ब्रँड्स येतात, तसं आमच्या इकडे खूप अजून एवढं आलं नाही आत्तापर्यंत तरी. तर तो आमच्यासाठी खूप डिफिकल्ट टास्क होता. एक खूप वर्षापूर्वी आमच्याकडे तो इन्सिडेंट झालेला की आम्ही पॉलिटिकल पावती घेत नाही. जर तुम्हाला सांगायला एक मला आनंद होईल की मंडळ जे आहे 100% जो आपला खर्च होतो त्यातला अप टू 90% आम्ही पूर्ण मंडळाच्या मुलांच्या ह्याच्यावरती करतो. म्हणजे स्वबळावरती सेल्फ कॉन्ट्रीब्युशन अप टू 90% पूर्ण आम्ही करतो. आणि 10% जे लोकल देणगीदार आहेत, दुकानदार आहेत, छोटी आजूबाजूची घरं आहेत, त्याच्या ह्याच्यावरती आम्ही पूर्ण गणेशोत्सव करतो. नो पॉलिटिकल, म्हणजे पॉलिटिक्सची आम्ही पावती मागायला जात नाही. तुम्ही आलात द्याल तर मग आम्ही ती स्वीकारतो, पण आम्ही हे करत नाही. पॉलिटिकलचा आम्ही बॅनर वगैरे काही लावत नाही, फक्त मंडळ लिगलपणे. आणि व्हॉट आर द अदर रिसोर्सेस ऑफ फंडिंग? फक्त सेल्फ, ओनली सेल्फ कॉन्ट्रीब्युशन टोटली 90% मुलांच्या याच्यावरती सगळं. आणि हे 25th इयर ऑफ सेलिब्रेशन आहे तुमचं, ठीक आहे. 25th इयर सेलिब्रेशन, काय खास तयारी आम्हाला दिसेल आणि या वर्षीची काय कॉन्सेप्ट असेल? तुम्ही आता रील्स बघतायत रिसेंटली डेजमध्ये, हे काय चाललं, हे कुठून फुले कलेक्ट करताय, काय करताय. तर 25th इयरची स्टार्ट हे लास्ट इयरपासूनच झालेली. म्हणजे आम्हाला आता अष्टविनायकमधून आपण फुलं आणली, अयोध्येवरून आणली, इस्कॉनवरून आणली. तर यावर्षी काय करायचं, तर सगळी मंडळी आपण एकच आहेत, आपण एकाच देवाची पूजा करतोय. लोकमान्य टिळकांनी का गणेशोत्सव साजरा केला? समाजात एकात्मता राहावी, बंधुभाव राहावा, त्याच संकल्पनेने आम्ही एकात्मतेचा उत्सव ह्या टॅगलाईननुसार या वर्षीचा गणेशोत्सव साजरा करू. त्यासाठी आपण काय केलं, लालबाग परळमधली जी मोठी मंडळ आहे, छोटी मंडळ आहे, त्यांची आपण फ्लॉर्स कलेक्ट केली. परळ विभाग असू द्या, खेतवाडी असू द्या, गिरगाव असू द्या, उपनगरातली किंवा मागी गणेशोत्सवमध्येही जी मंडळ आहेत त्यांची आपण फ्लॉर्स कलेक्ट केली लास्ट इयर. ती सुकवली, त्याची पावडर आपण भाईंना दिली आणि त्यापासून या वर्षीची मूर्ती बनते. हे खूप बोलतात ना की टाइम कन्झ्युमिंग पण आहे आणि खूप हार्डवर्किंग पण आहे. कारण मी आता रील्स बघत होतो तुमच्या, लास्ट जे 1 आठवड्यापासून तुम्ही जे रील्स वगैरे टाकतायत, येस, तर त्यामध्ये आम्हाला मंडळांची व्हिजिट पण दिसली. फॉर एक्झाम्पल तुम्ही खंबाटा लेन मध्ये पण गेले, इफ आय एम नॉट रॉंग, नरे पार्क, आणि हे सगळ्या मंडळांतून कलेक्ट करून तुमच्या इथून आणून सुकून ते प्रोसेस करून हे सगळं केलेलं आहे. सल्यूट. गणेशोत्सव सगळ्यांचा आवडीचा विषय म्हणून ते करताना एफर्ट्स असे काय वाटत नाही आणि होऊन जातं, तो करून घेतो आणि होतंय सगळं. यावर्षी सगळ्यांना उत्सुकता आहे की बाप्पा फुलांचा याचं आगमन कधी असेल आणि कुठून असेल?
तर यावर्षीच आपलं नवीन ठिकाण आहे हे गणसंकुल. सगळ्यांना आता कळलंच असेल, भाईंनी सांगितलं. आणि डेट आत्ता या पॉईंटला आपण रिव्हील करू शकत नाही. त्याचा अर्थ त्याचा का, कारण की आपली ही मूर्ती आहे ना, ही इको फ्रेंडली मूर्ती आहे. तर त्यासाठी आपल्याला प्रिकॉशन घ्यावे लागतात की जास्त पावसात आणू, म्हणजे तो टाईम आपल्याला बघावा लागेल की जास्त पाऊस आहे. तरी पण आपण मिड जून सॉरी तर सगळ्या पावसाचा अंदाज वगैरे घेऊन आपण तरी मिड ऑगस्टमध्ये आपण मूर्तीचं आगमन करणार आहोत आणि घनसंकुलमधून आपलं आगमन होईल. सगळ्यांनी नक्की आवर्जून या. डेट ऑफिशियली रिव्हील करतील ते त्यांच्या सोशल मीडिया माध्यमातून. बट हे खूप चांगली संकल्पना, जे कॉन्सेप्ट आहे हे खूप चांगलं आहे. तर सगळ्यांनी या आणि सपोर्ट करा बाप्पा फुलांचा. तर दादा, एखादा असा किस्सा सांगा की जे कोणालाच माहीत नाही आहे, म्हणजे मंडळाचा, रिसेंट पण असू शकतो, पूर्वीचा पण किस्सा असू शकतो, जे खूप शॉकिंग आहे आणि कार्यकर्त्यांवर तुम्हाला खूप प्राऊड फील होतोय त्या किस्सावर. तर 2017 साली आपण पहिल्या वर्षी भाईंकडून मूर्ती आणली, ट्रकमधून आणली होती. त्याच्यानंतर 2018 वर्ष आला. तर जसं जसं मंडळ मोठं होत गेलं तसं तसं आर्थिक गोष्टी पण वाढत गेल्या, खर्च वाढत गेले. तर त्याच्यानंतर आपल्याला 2018 साली मूर्ती आणायची होती मुंबईवरून. तर चॅलेंज असा होता ना की टोईंग करायला पण मंडळाकडे पैसे नव्हते. आता हे कमिटीला माहिती असतं की किती पैसे आहेत, किती खर्च करायचे, पण आता सगळ्या मुलांपर्यंत हे सांगू शकत नाही आपण की कसे आणणार मूर्ती, काय आणणार, कसा खर्च त्याच्यातून काढायचा. तर नुकतीच आषाढी संपते आणि श्रावण महिना सुरू होतो, म्हणजे गणपतीचा पिरियड सुरू होतो. तर मग असं मुलांसमोर बसता बसता पण आम्ही चर्चा करताना असं निघलं की जसं आता 300 किलोमीटर वारकरी गावावरून चालत येतात, ते तेवढं करू शकतात. तर आपण असं करू शकतो का की मूर्ती आपण खेचत आणू शकतो का? ह्याच्या मागं खरं तर असं होतं, मंडळाकडे पैसे नव्हते मुंबईवरून मूर्ती आणण्यासाठी टोईंग करून. मग आम्ही मुलांना असं सांगितलं की आपण खेचत आणू शकतो का. पण खरं सांगायला गेलं तर हे जेवढं आजपर्यंत मंडळ ज्या लेवलला आलं हे सगळं मुलामुळे आलंय. आता जर तुम्हाला वारीची कन्सेप्ट सांगायला गेली तर आपण जवळपास 40 किलोमीटर आपण चालत आणतो ही मूर्ती, ट्रॉली खेचत आणतो. मुंबई टू नवी मुंबई, मुंबई टू नवी मुंबई, म्हणजे लोअर परेल भाईंचा कारखाना, दिलाय रोड पासून आपण कोपरखेरण्यापर्यंत चालत आणतो. नो टोविंग. नो टोईंग, फक्त चालत आणतो. फक्त मुलंही खेचत आणतात. टोटल मुलं खेचतात ही मूर्ती स्टार्ट टू एंड. मध्ये एखादा फक्त फूड ब्रेक झाला तर तेवढंच, नॉनस्टॉप मूर्ती येते आपल्या तिकडून. रात्रभर आम्ही आगमन करतो. दिवसभर दुसऱ्या दिवशी, म्हणजे आज रात्री आगमन केलं तर दुसऱ्या दिवशी आमच्या इकडे आगमन सोहळा असतो. तर आम्हाला ती पण प्रिपरेशन करायची असते. तर खूप मेहनत खूप लागते. फक्त काही फायनान्शियल गोष्टी जर तुमच्याकडे कमी असेल तर तुम्हाला मेहनत जास्त करावी लागते. तर असंच की आम्ही मूर्ती खेचत आणतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही आगमन पण करतो कोपरखंडात. तर खूप. आणि आणखीन एखादा किस्सा असा सांगा की जे रिसेंट आहे आणि कोणाला माहित नाहीये. तर पायवारीमध्येच तुम्हाला सांगतो, लास्ट इयर आपली कृष्णाची मूर्ती होती. तर आपण बघितलं होतं की कृष्ण जन्म झालेला त्यावेळेस पण खूप पाऊस झालेला. सेम आम्हाला त्याची फिलिंग आली लास्ट इयर. आम्ही दिलाय रोड आपल्या भाईंच्या कारखान्याच्या बाहेर मूर्ती निघली, तिथून जो पाऊस सुरू झाला तो कोपरखेरण्यापर्यंत खूप पाऊस होता. जसं तुम्ही रिसेंटली रील्समध्ये बघितलं असेल तर स्टार्ट टू एंड ती रात्र पूर्ण पाऊस होता आणि पूर्ण मूर्ती पावसात आणली. आम्हाला थोडी भीती होती की आता फुलांची मूर्ती काय होईल, कशी होईल. मध्ये मध्ये आम्ही ब्रेक घेऊन बघायचो की बाबा मूर्ती बरोबर आहे का. पण त्याची कृपा होती, आम्ही पूर्ण सेफली कोपरखेरण्यापर्यंत त्याचा प्रवास केला. मुसळधार पावसात पूर्ण पाऊस, तुम्ही व्हिडिओ बघितले असेल ना, पूर्ण पाणी साठलं होतं लिटरली वाशीमध्ये गुडघ्यापर्यंत. तरी मुलांची एवढी पॉवर होती, एवढी शक्ती, जोश होता मुलांमध्ये. स्टार्ट टू एंड सगळी मुलं भिजले होते आणि आम्ही मूर्ती आणली होती ती आणि सुखरूप सुरक्षित, सुखरूप एकदम सेफ आणली होती. खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे ही. आणि नक्कीच ही रील पण आम्ही लोकांपर्यंत पोचूच. तो दादा, अभी सबसे इम्पोर्टेंट क्वेश्चन के कोपरखेरने सा इच्छापूर्ति, ये मंडल में अगर किसी को दर्शन करने आना होगा तो वो कैसे आ सकता है? मतलब जो गाइड कीजिए रास्ता, तो ये रील बना के हम देखेंगे, भेजेंगे लोगों को, तो लोग ये रील देख के मंडल में दर्शन करने अभी सभी को वाशी पता है, मतलब मुंबई छोड़ने के बाद जो वाशी ब्रिज आता है, वाशी से एक 15 मिनट्स बाय कार बाय ऑटो कोपरखेरने तक पहुंच सकते हैं. और बाय ट्रेन जाना होगा तो ट्रांस हार्बर लाइन वाशी टू ठाणे के बीच में कोपरखेरना स्टेशन आता है. वहां से बाय ऑटो आप 5 मिनट में अपने इच्छापूर्ति का जो मंडप है वहां पे पहुंच सकते हो. या गूगल मैप पे भी आप सीधा कोपरखेरने का इच्छापूर्ति आप डालोगे तो आपको गूगल लोकेशन पे आ जाएगा वो. बहुत इम्पोर्टेंट बात है, क्योंकि कैसा होता है कि हमारे एक्सपीरियंस के तौर पे
सबको मूर्ति पता होती है कि कोपर खैरने से इच्छापुर्ती ये है, वो कोपर खैरने में स्थित है वो भी पता है, लेकिन कोपर खैरने बहुत बड़ा है, बहुत बड़ा है। कौन से सेक्टर में है क्या है, तो ये रील हम जरूर लोगों तक पहुंचाएंगे, जरूर जरूर, और ये रील देख के लोग दर्शन करने के लिए भी जरूर आएंगे। प्लीज प्लीज। दादा, लेट्स टॉक अबाउट आइकॉनिक मूर्तिज ऑफ इच्छापुर्ती। हमको 3 मूर्ति बताइए और उनके पीछे की स्टोरी भी बताइए कि वो सबसे अच्छी आपके हिसाब से पर्सनल चॉइस में बहुत अच्छी कॉन्सेप्ट में हुई थी, और उसके पीछे की स्टोरी बताइए। यस, अपना जो फर्स्ट फूलों का मूर्ति था जो 2023 में था, उसमें जो मूर्ति दिखाया था वो सरस्वती के रूप में था। सरस्वतीची मूर्ती जी दाखवतो आपण ती एक विद्येची देवता आहे, तर आम्हाला लोकांना एज्युकेट करायचं होतं की फुलांची मूर्ती कशी बनली, काय बनली. तर 2023ची ही सरस्वती मूर्ती ही ती कन्सेप्ट. 24ला रामाच्या अवतारातली मूर्ती होती, जस्ट अयोध्येचं मंदिर झालेलं म्हणून आम्ही ती कन्सेप्ट घेतली होती. तर तुम्ही जर ती उभी मूर्ती बघितली तर रामाच्या हातात धनुष्यबाण असतो किंवा वेगवेगळी अवजार अस्त्र असतात, रामाच्या हातात वेगवेगळी अस्त्र असतात. तर आम्ही ना मूर्तीच्या हातात इकडे जवळ जवळ जर तुम्ही बघितलं तर एक खारुताई दिलेली. तर आपण बोलता बोलता असं बोलतो की खारीचा वाटा आहे माझ्या ह्या कामासाठी, एक छोटंसं कॉन्ट्रीब्युशन होतं. तर आम्ही हे जे इको फ्रेंडली करतोय, हे एवढं जे सगळी पृथ्वी आहे, एवढं मदर अर्थ आहे, त्याच्यासाठी हा आमचा खारीचा वाटा आहे. एक छोटंसं आमचं कॉन्ट्रीब्युट आहे, जे आम्ही ट्री प्लांटेशन करतोय, फुलांचं करतोय, हा आमचा खारीचा वाटा, म्हणून ही खारुताई होती. आणि लास्ट इयर जी श्रीकृष्णाची मूर्ती होती, तर त्याच्यात मिशन सिंदूर जे ऑपरेशन झालं होतं त्याच्यानुसार श्रीकृष्ण एक पीस आणि डिस्ट्रक्शन याचे सिंबल आहेत, म्हणून मूर्ती जर खाली तुम्ही बघितली ते चक्रावरती होते. म्हणजे श्रीकृष्णामध्ये एवढी पॉवर आहे की तो बासरीही वाजवू शकतो, पीस आणि डिस्ट्रॉय पण करू शकतो बाय चक्रा. म्हणून ही आमची कन्सेप्ट होती आतापर्यंतच्या 3 वर्षाच्या, आतापर्यंतच्या लास्ट 3 इयर्सची. दादा, आता गोष्ट करूया समाजकार्य, सोशल ऍक्टिव्हिटीज. तर आपलं मंडळ वर्षभर कुठकुठले समाजकार्य करतात आणि जे डिटेल सांगा. ओके, तर जो कोल्हापूर त्या साईडला पूर वगैरे आला होता, तर तिकडे भरपूर लोकांनी कपडे पाठवले होते, फूड पाठवले होते. पण त्यापेक्षाही वेगळं आम्हाला काहीतरी करायचं होतं की अजून काय गरजा देऊ शकतो. तर आपण मंडळाच्या वतीने सॅनिटरी पॅड्स तिकडे डिस्ट्रीब्यूट केले होते. परत मंडळाच्या वतीने आपण 1 टी-शर्ट 1 झाड, म्हणजे जे आपलं टी-शर्ट मर्चंडाईज जातात त्याच्यातून जो रिव्हेन्यू होतो त्याच्यापासून आपण ट्री प्लांटेशन केलं होतं. तर 1 टी-शर्ट 1 झाड ह्या संकल्पनेनुसार आम्ही श्रीमान लेजंड जे युट्यूबर आहेत त्यांना एकत्र घेऊन, म्हणजे श्रीमान फाउंडेशन सोबत कोलॅब करून आम्ही ट्री प्लांटेशन केलं होतं. जवळपास आपण 1000 पर्यंत ट्री प्लांट केले आहेत. तुम्ही जर कधी निसर्ग उद्यानमध्ये आला, सेक्टर 14 कोपरखेरणेला आलात, तर त्या साईडला राईट हँड साईडला जेवढी पण झाडं लावलेत ते आपल्या मंडळातर्फे आपण लावलेले आहेत. आणि 2 वेळा आपण शिबिर घेतले, सीड बॉल्स जे बनवतो त्याच्या आपण मोदकाचं त्याला रूप दिलं. अराउंड 4000 सीड बॉल्स आपण डिस्ट्रीब्यूट केलेत आतापर्यंत. लास्ट इयर पण जो काही पूर वगैरे आला होता बीड, अहिल्यानगर ह्या भागात, तर तिकडच्या जे शाळेतल्या मुलांचं कॉम्प्युटर वगैरे जे खराब झालं होतं, तर लास्ट इयर आम्ही वंदे शिवराय एक फाउंडेशन आहे त्यांच्यासोबत टायअप करून आपण तिकडे कॉम्प्युटर्स आणि ज्या काही स्टेशनरी लागतात त्या लास्ट इयर आपण दिल्या होत्या. त्याच्यानंतर हेल्थ कॅम्प होतात आपले, हेल्थ चेकअप, फुल बॉडी चेकअप होतात, बेसिक हेल्थ चेकअप आणि हेल्थ कॅम्प जे असतात, आरोग्य तपासणी शिबिर, ते आम्ही घेतो. दादा, तुमच्या हिशोबाने गणेशोत्सवचा काळ म्हणजे 1990s एरा ऑफ गणेशोत्सव अँड करंट एरा, त्यामध्ये काय डिफरन्स आहे? ओके, तर माझा जन्मच KM हॉस्पिटल मुंबई इथे झाला. परेलला. हा, तर माझी आजी, मामा, मी 3 वर्ष तिकडेच होतो. तर मुंबईचा जो गणेशोत्सव आहे माझ्या बालपणात मी तिकडे बघितलाय. म्हणजे जस्ट माझा बॉर्न झालेलो, मी आलेलो आणि पहिलंच मंदिर जे होतं ते गणपतीचं होतं बिल्डिंगमध्ये. तर बाप्पाचं माझं खूप लहानपणापासूनच म्हणतो ना कनेक्शन आहे. तर वडील माझे भायक्याला असायचे कामाला, तर वडिलांच्या खांद्यावरती बसून मी मुंबईचा गणेशोत्सव बघितलेला आहे. आणि स्टोरी अशी होती की मी 3-4 वर्षाचा होतो त्यावेळेस मी लालबागच्या राजा तिकडे हरवलो होतो. अच्छा. हा, आणि हरवलो होतो आणि तिकडे सभासदांना जाऊन सांगितलं की माझी आई हरवली आहे. मग मी तिकडे पायाच्या इकडे जाऊन बसलो होतो. तर अशा खूप मुंबईचं एक कनेक्शन आहे लहानपणापासून. मग कट्टू मुंबईतून आम्ही नवी मुंबई शिफ्ट झालो. भरपूर मुलं जसं वाढत गेलं तसं आम्ही नवी मुंबई शिफ्ट झालो. तर असे कुठेतरी एक मनात खंत होती की नवी मुंबईत पण असा उत्सव साजरा झाला पाहिजे. जी दिमागदारपण आहे, जी भव्यता आहे मुंबईत, ती कुठेतरी नवी मुंबईत पण आली पाहिजे. त्यासाठी आम्ही गणेशोत्सवाला सुरुवात केली. खूप मंडळातली मुलं यांचा जर रूट्स आहेत ते मुंबईतून आलेत.
तर मग आम्ही तेही कुठेतरी गणेशोत्सवाला रूप देण्याचा प्रयत्न करतो नवी मुंबईमध्ये. आता कोपरखेरणात खूप चांगल्या प्रकारे मंडळ गणेशोत्सव साजरा करतायत, त्यांनाही खूप दिव्यतेचं रूप येतंय. पण त्याच्यासोबतच कुठेतरी इको फ्रेंडली पर्यावरणाला मेंटेन बॅलन्स केलं पाहिजे, हा आमच्या मंडळाचा प्रयत्न असतो. तर 90चा काळ तुम्ही म्हणता तो प्रिंट मीडियाचा काळ होता आणि आता डिजिटल मीडियाचं युग आलंय. तर त्याच्यात खूप डिफरन्स होता. त्यावेळेस पेपर यायचे, पेपरमधून आपण कट करून लावायचो, तो एक चांगलाच काळ होता. आणि आता काळ बदलतोय, डिजिटल युग होत चाललंय. प्रिंट मीडियामधून लोकांपर्यंत रीच हा स्लो व्हायचा, सगळे म्हणजे मुंबईपर्यंतच गणेशोत्सव सीमित होता. आता डिजिटल मीडियामुळे आपण जगभर पसरलो गेलोय. गणेशोत्सव आपला जगभर पसरतोय डिजिटल मीडियामुळे. जसं आपण TGPचा पॉडकास्ट करतोय, त्याच्यामुळे आपण सातासमुद्रापार पोहोचतोय. तर हा डिफरन्स आहे. आणि त्याच्यानंतर सांगायला गेलं तर पूजाविधी ज्या अगोदरच्या काळात व्हायच्या त्या आणि आता हा फरक चाललाय, कारण की आता फास्ट मुव्हिंग जग चाललंय, लोकांना टाइम कमी असतो, आता कामं वाढलेत. तर त्याच्यामुळे अगोदर पूजेला थोडा टाइम लागायचा, लोक खूप म्हणजे व्यवस्थित पूजा वगैरे करायची. आता ते कुठेतरी थोडं कमी होतंय असं मला जाणवलं. तर अगोदर जे आगमन व्हायची ही नॉर्मल आपला आगमन सोहळा वगैरे, आता तर इव्हेंट झालाय तो. आगमन असू द्या, पाठपूजन असू द्या, कारण की हे होणंच आहे, काळाप्रमाणे बदललंच पाहिजे. लोकांकडे रिसोर्सेस खूप आलेत. अगोदर डीजे वगैरे जास्त प्रमाणात नव्हते, आता डीजे आलेत, बँजो आलेत. एक 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 काळ बदलत चाललाय. त्याच्यामुळे नवीन नवीन गोष्टी आत्ता आल्यात. इन फ्युचर अजूनही काहीतरी त्याच्यात ऍड ऑन होऊ शकतं. बरोबर. आता जी कोपरखेरणे लोकल एरिया, तर त्यामध्ये आपली मंडळाची मैत्री दुसऱ्या मंडळांबरोबर ही कशी आहे, आणि काही मंडळाची तुम्ही नावं घेणार तर बरं होईल. तर नवी मुंबईतले सगळ्या मंडळांसोबत आपले चांगले खूप चांगले कनेक्शन कोपरखेरण्यात तर आहेतच. जसं की आम्ही ट्रॉली ही कोपरखेरण्यात आम्ही पहिली आणली होती. त्याच्यानंतर पाठपूजन हे पहिलंच झालं आपलं कोपरखेरण्यामध्ये तरी. त्याच्यानंतर त्याला कोणी लोकांनी निगेटिव्ह वेने घेतले नाही की काय करतायत हे, तर त्याचा अनुकरण सगळ्यांनी केले. पाठपूजनही सगळेजण करतायत, आगमनही करतायत. आजूबाजूच्या सगळ्या मंडळांसोबत आपलं खूप चांगलं बॉन्डिंग आहे, की कोणाला काही हेल्प असेल किंवा काही शेअर करायचे असेल, काही कन्सेप्ट शेअर करायचे असेल, तर ते नक्कीच आमच्यासोबत शेअर करतात. तर दादा, आमच्या व्ह्युअर्सला म्हणजे TGP व्ह्युअर्सला हे सांगा तुम्ही की या वर्षाची कन्सेप्ट, मूर्तीची कन्सेप्ट हे काय असेल? जसं मी तुम्हाला सांगितलं, ही एकात्मतेची मूर्ती या ह्याच्यात आपण मूर्ती घडवली यावर्षीची. लास्ट इयर जी फ्लावर्स कलेक्ट केली होती त्याच्यापासून ही मूर्ती बनवली. आणि यावर्षी नवी मुंबई तर हा इतिहासच असेल की भाईंचा जो खूप मोठा स्ट्रक्चर आहे, भाईंची जी मूर्ती आहे ती पहिल्यांदा नवी मुंबईत येणार आहे. नवी मुंबईकरांना खरंच बघायला खूप उत्सुकता असेल ह्या मूर्तीची. थोडी युनिक मूर्ती आहे आणि आता रिव्हील करण्यात काही मजा नाही, तर तुम्ही नक्कीच आगमनाच्या वेळेस बघा. नाही, नक्कीच. आम्हाला पण खूप आवडते, म्हणजे भाई जे मूर्ती घडवतात आणि त्यांचा जो मोठा स्ट्रक्चर आहे, इट इज लाईक फिनॉमिनल. खूप छान आहे. तर दादा, हा जो भाईंचा स्ट्रक्चर तुम्ही जो बोलला मोठा स्ट्रक्चर आणणार आहे, तर मी आता रिसेंटली मागीमध्ये पण आलेलो व्हिजिट करायला आणि आपण भेटलो पण होतो मध्ये. बरोबर. तर आपली जी जागा आहे तिकडे मोठं स्ट्रक्चर आणणं, म्हणजे मूर्ती राजन झाडचा मोठा स्ट्रक्चर, ते खूप कठीण आहे. तर तुमचं काय प्लॅनिंग आहे आणि काय मॅनेजमेंट असेल? तर लास्ट इयर पर्यंत ना आपल्याला 15 फीट जागा भेटायची आणि अप टू 40 पर्यंत होती. तर या वर्षी आपलं स्ट्रक्चर खूप मोठं आहे, त्यासाठी आपण लास्ट इयरच प्लॅनिंग केली होती. मधले इंच अँड इंच आपण त्या जागेचा युटिलाइज केलाय. तर यावर्षी कसं असेल ना, 7 फीट हाईट असेल रोडला, खालून व्हेकल्स जातील, त्याच्यासाठी आपण एक स्पेशल ॲम्ब्युलन्स ठेवली आहे लोकांसाठी. ओके. इफ इमर्जन्सी केस काही होतंय तर त्यासाठी मंडळाचे एक ॲम्ब्युलन्स तिथे 24/7 असेल. आणि 7 फीट हाईटला आपला मंडप असेल आणि तिथून वरती मूर्ती असेल अप टू 30 फीट. मग आता यावरून तुम्ही अंदाज लावा की काय स्ट्रक्चर असेल, कसं त्याचं भव्यता रूप असेल. आणि नक्कीच आम्ही तुमच्याकडून ते 3D जे तुम्ही प्रिपरेशन केलं Yes, yes, नक्की, नक्की. रेफरन्स नक्की साठी दाखवा. सगळ्यांना दाखवू, कारण हे प्लॅनिंगनीच होतं सगळं हो, आणि हो. तुमची प्लॅनिंग पण खूप चांगली आणि आहे. ही जी प्लॅनिंग आहे, हे जे आहे हे सगळं मंडळाच्या मुलांनीच केलंय. आतलं जे डेकोरेशन सुद्धा होतं ते सगळे मंडळातलीच मुलं करतात. म्हणजे 30 फुटाच्या हाईट पर्यंत जे सिलिंग मारायचे, ज्या काही गोष्टी आहेत, हे सगळे मुलं करतात. अच्छा, नो नो डेकोरेटर. फक्त डेकोरेटर कडून मंडप येतो आमचा, आणि जी आतली सगळे जे काही इंटिरियर जे काम आहे ही सगळी मुलं करतात. इव्हन कार्पेंट्री वर्क असू द्या, POP म्हणजे सॉरी, जे काही कलर वगैरे मारायचे ती सगळी मुलं करतात. कौतुक करायला पाहिजे तुमच्या कार्यकर्त्यांचं आपण. आणि आज 25वं वर्ष यावर्षी आहे तुमचं, तर खूप मोठा हात हा कार्यकर्त्यांचा पण आहे.
आम्ही जे 25व्या वर्षापर्यंत जे पोहोचलोय हे फक्त आम्ही कार्यकर्त्यामुळेच पोहोचलोय. म्हणजे ही मुलं आहेत, कष्ट घेत आहेत, मेहनत घेत आहेत, म्हणून आम्ही इथपर्यंत आलोय. अब हम पहुंच गए हैं पॉडकास्ट के एंड राउंड पर जिसका नाम है वन वर्ड फॉर राउंड. तो दादा मी इकडे तुम्हाला एक मंडळाची नाव देणार आणि तुम्हाला एक शब्दात त्याचं वर्णन करायचं आहे. ठीक आहे, आर यू रेडी? येस. फर्स्ट राजा तेजूकायाचा. इन्स्पिरेशन. गिरगावचा राजा. सपोर्टिव्ह. गणेश गल्ली. भव्यतेची परंपरा. नरेपाक परेलचा राजा. मॅनेजमेंट. चिंच पोकळीचा चिंतामणी. स्वीटनेस. ठाण्याचा महाराजा. डीप फ्रेंडशिप. लालबागचा राजा. इन्फायनाइट ऑरा. औरा लालबागचा राजा. लालबागचा राजा. तर दादा आपला पॉडकास्ट इथे संपलेला आहे. हाऊ डिड यू फील? व्हॉट इज अ फीडबॅक? तर खरंच चिराग भाई, तुम्ही एक खूप चांगला प्लॅटफॉर्म उभा केला आहे. 7 समुद्रापार म्हणजे आमच्या मंडळातली काही मुलं ही जर्मनी USA आहेत, ती पण मुलं बघत असतात आपला पॉडकास्ट वगैरे जे काही आहे. तर खरंच तुम्ही एक खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे हा लोकांपर्यंत हा प्रसार करण्याचा. लोकांपर्यंत खरंच जी काही छोटी छोटी मंडळ आहेत ही काय जी उपक्रम करतायत किंवा आमच्यासारख्या एका छोट्या मंडळाला तुम्ही बोलवलं आणि माहिती लोकांपर्यंत पसरवायचा जो प्रयत्न केला आहे तो खरंच खूप चांगला आहे. आणि TJP खरंच खूप चांगलं काम करत आहे आणि येणाऱ्या काळात TJP खरंच खूप मोठं होईल. थैंक यू. जय गणेश. जय गणेश. जय गणेश दोस्तों. तो मैं अभी आपको और एक चीज बताने वाला हूं कि मूर्तिकार राजन दादा जाड़, इनके यहाँ से 3 स्पेशल ईयर्स है ये साल. फर्स्ट इज तेजूकायाचा राजा 60th ईयर, सेकंड इज ठाण्याचा महाराजा 50th ईयर एंड थर्ड इज कोपरखैरनेचा इच्छापूर्ति 25th ईयर. तो आप सभी इनके आगमन जब भी होंगे आपको पता चली जाएगा. तो सभी लोग आना और ये जो आइकॉनिक मूर्तिज जो बनने वाली है और ये आइकॉनिक मंडल्स की वो सभी आप देखना. लालबाग से इनका आगमन होने वाला है. और लाइक शेयर और सब्सक्राइब करना मत भूलना. कैसा लगा आपको ये एपिसोड ज़रूर कमेंट सेक्शन में बताना. और कौन से गेस्ट आपको TG पर देखना है वो भी हमें बताना. हम पूरी कोशिश करेंगे कि आपके लिए वो गेस्ट हम यहाँ पर लेके आए और आप तक वो स्टोरीज पहुँचे. और 71% से ज़्यादा हमारे जो व्यूअर्स हैं हमारे सब्सक्राइबर्स नहीं हैं. एक सब्सक्राइब आपका बहुत महत्वपूर्ण है क्योंकि हमें ये जो स्टोरीज है वो ग्लोबल लेवल तक लेके जानी है. तो कृपया करके लाइक शेयर और सब्सक्राइब करना मत भूलना. जुड़े रहना हमारे साथ अगले एपिसोड के लिए. जय गणेश. गणपति बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. ट्री प्लांटेशन केलं होतं. श्रीमान लेजंड जे आपले श्रीमान झाड श्रीमान लेजंड काय श्रीमान लेजंड बोलायचं तर मी श्रीमान झाड बोललो. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. अच्छा ठीक आहे. बघा एक अजय अतुलची लाईन आहे, फुला फुलातून संदेश. अरे यार, फुला फुलातून देतोस. अजय अतुलची एक लाईन आहे, फुला फुलातून. अरे फुला फुलातून देते. हा, फुला फुलाच्या पुढं का जात नाही गाडी. हा. तो अब हम पहुंच गए हैं पॉडकास्ट के एंड राउंड पर जिसका नाम है वन वर्ड फॉर राउंड. लाईट बंद.